श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पैसा चंचल असतोय. पैसा ज्या वेगाने येतो ना त्याच वेगाने जात असेल तर तो येण्याला काहीच अर्थ नसतोय. पैशाचा येण्याचा आणि जाण्याचा वेग काय असावा हे आपल्या हातात असतं. वेगानं पैसा येण्यासाठी कामही वेगानं करावी लागतात, पण पैसा वेगानं घालवण्यासाठी फक्त उद्याची काळजी सोडावी लागते. आणि श्रोते हो, हे काम माणसाच्या एकदम आवडीचा असल्यानं पैसा जाण्याचा वेग हा आपोआप वाढत असतोय. श्रोते हो, आणि त्यामुळे ताबडतोब पैसा संपत असतो. पैशानंच पैसा वाढत असतो. पैसा जोपासता आला तरच तो वाढवता येतो, अन्यथा पैसाच माणसाला संपवत असतोय. कारण पैसा योग्य वापरला तर ते अमृत असतं, नाही तर ते विष असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नाती जपणं म्हणजे स्टेटस ठेवण्या एवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप काही सोसावं लागतं. कण कण, क्षण क्षण झिजावं लागतं आणि प्रत्येकाची मर्जी सांभाळून वागावं लागतं. आणि त्यानंतरही चार माणसात आपल्यालाच वाईट ठरवलं जातं. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. जिथं जीव अडकलेला असतो तिथं चुकूनही इतर कोणाचा मोह सुद्धा होत नाही. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कारण माणसं तर भेटतात, पण आपलेपणा भेटत नाही. ज्याला मिळवू शकत नाही त्याला पाहून आनंदी होणं हे सुद्धा प्रेम असतं. स्त्रीला सांभाळण्याकरता पेदार दंडापेक्षा संवेदनशील मनाची गरज जास्त असते. ती तिथंच नतमस्तक होते. संयम बाळगायला शिका. तुमचा क्रोध समोरच्याला जिंकवत असतो. नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्ण विराम द्यावा लागतो. आयुष्याचंही काहीसं असंच असतं. काही गोष्टींना योग्य ठिकाणी पूर्ण विराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थानं जगता येतात. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ किती पटकन निघून जातो. खूप वेळ जरी सोबत असलो तरी क्षणभर सोबत असल्यासारखं वाटतं. तडजोड ही व्यवहारात होत असते, विचारांशी नाही. कारण व्यवहार हा बाजार असतो, तर विचार हा संस्कार असतो. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला सावरावं. तक्रार करण्यापेक्षा अपेक्षांना आवरावं. स्त्रीला तिच्या मेकअपपेक्षा तिच्यातील कला, स्वाभिमान आणि कर्तृत्व हे जास्त सुंदर बनवते. ज्यांचं आखं आबाळच हरवलेलं असतं त्यांना तारा तुटण्याचं दुःख कधीच वाटत नसतं. प्रेम होण्यासाठी नेहमी सुंदर असण्याची गरज नसते. गरज असते ती सुंदर मनाची, भक्कम साथीची आणि अतूट विश्वासाची.
जर कधी ओंजळभर सुख तिच्या पदरात टाकायची संधी मिळाली तर ती कधीही चुकवू नका, कारण स्वतःचं मन मारून ते आयुष्यभर तुमच्यासाठी जगत असते. माणसानं समोर बघायचं की मागं बघायचं यावरच पुष्कळसं सुख दुःख हे अवलंबून असतं. संकटात साथ देणारा कधीच गरीब किंवा श्रीमंत नसतो, लहान किंवा मोठा नसतो. जो अडचणीच्या काळात मदत करतो तो देवासारखा असतो. जेव्हा आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं तेव्हा अनोळखी नातीही आपलीशी वाटू लागतात, कारण कोणीतरी हवं असतं बोलायला. स्वतःचीही काही तत्व असावीत आणि त्या तत्वांशी स्वतः प्रामाणिक असावं. चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात, आणि त्या शब्दांचा अर्थ समजावता समजावता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा, ज्यामुळं मोठं झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य हे कळेल, किंमत नाही. काम नसलेली मोकळी डोकी घरच्यांच्या जीवावर जगून दुसऱ्याच्या आयुष्याच्या कुंडल्या ही काढत बसलेली असतात. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं हे गरजेचं असतं. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असावं पण दुबळं नसावं. जो कोणी वडिलोपार्जित इस्टेट भावंडांचा हक्क डावलून स्वतःच हडपतो, लटपटी खटपटी करतो, त्याला पीडित भावा बहिणींचा तळतळाट नक्कीच भोवत असतो, आणि तोही याच जन्मी याच देही. बाप हा ओळखता येत नसतो. काही माणसं त्यांची अशी लायकी दाखवतात की आता त्यांचं थोबाड बघायची सुद्धा इच्छा होत नाही. रुसणं हा बायकोचा शृंगार असतो, आणि रुसलेल्या बायकोला मनवणं हे नवऱ्याचं सौभाग्य असतं. जो सर्वांसाठी झटतो तो स्वतःचं जगणं पार विसरतो.